नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या शरयू आजीच्या गोड गोड गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला चिबुडाची गोष्ट सांगते. चिबूड. हां, हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे चिबूड आहे. हे मी कापलं आहे. हे बघा हे असं असतं. फळ चांगलं असतं, खूप छान असतं, गोड असतं खायला. हं? कधीतरी अधूनमधून अशी फळंही आपण खायची असतात. ती बरी असतात शरीराला. पण हे चिबूड जे आहे त्याला निषिद्ध असं म्हणतात. तर त्या चिबुडाची मी तुम्हाला आज गोष्ट सांगते. तर आता निषिद्ध म्हणजे काय? तर निषिद्ध म्हणजे ह्या फळाचा आपण देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही. नाही दाखवू शकत. हे चिबूड आणि कोहळं याचा आपण देवाला नैवेद्य नाही दाखवत. तर त्याला निषिद्ध असं म्हणतात. जी वस्तू आपण देवाला देऊ शकत नाही, अर्पू शकत नाही, त्याला निषिद्ध असं म्हणतात. बघा तुम्ही देवापुढे केळी ठेवलेली असतात, द्राक्षे ठेवलेली असतात, सफरचंद असतं, अननस असतं, संत्री, मोसंबी सगळी फळं असतात. पण चिबूड कधी कोणी ठेवत नाही. तर ते का निषिद्ध असतं याची मी तुम्हाला गोष्ट सांगते. ही गोष्ट आहे शनी महात्म्यामधली. शनी महात्म्यामधली ही गोष्ट आहे. तर कहाणी समजा, कथा समजा, तुम्हाला काय जे बोलायचं ते त्याला तुम्ही बोला. तर ही कहाणी सांगते तुम्हाला. शनी महात्म्य म्हणजे हे शनिदेवांचं महात्म्य सांगितलेली गोष्ट आहे त्याच्यातली. तर असं होतं, एक दिवस हे जे शनी महाराज असतात ते गुरूंकडे येतात आणि गुरूंना म्हणतात, गुरुराया आज मी तुमच्या राशीला येतो. असं म्हटल्यानंतर गुरु घाबरतात. आता गुरु म्हणजे हा सगळ्यांचा गुरु असतो, तो चांगला असतो. पण तरी पण गुरुदेव घाबरतात, की म्हणतात नको रे बाबा, तू माझ्या राशीला येऊ नको. कारण शनी आला की असं म्हणतात काहीतरी वाईट हे होतच होतं. तर शनी नाराज होतात, म्हणतात असं काय करता गुरुराया, तुम्हीच जर मला नाकारलं तर मला कोण ॲक्सेप्ट करेल, कोण माझा स्वीकार करेल, असं कसं करता तुम्ही, तुम्ही असं नका ना करू. तर असं म्हटल्यानंतर गुरु थोडा विचार करतात, म्हणतात ठीक आहे ये, पण तू जेव्हा येशील ना तेव्हा मला सांगून ये. तर शनी महाराज म्हणतात बरं हो ठीक आहे, मी तुम्हाला सांगून येईन. आणि शनी एक दिवस सांगतात की मी अमुक एक वेळात तुमच्या राशीला येतोय. तर राशीला येतोय म्हटल्यानंतर गुरु विचार करतात आता काय करायचं. हा शनी आला म्हणजे काहीतरी उपद्रव करणार, काहीतरी नक्की होणार, काय करायचं बरं. मग ते म्हणतात आपण असं करूया, तो पुण्यकाळ करूया. म्हणजे तो ज्या वेळात येईल त्या वेळात मी असं करीन, जप तप करीन आणि तो काळ मी त्या म्हणजे नामस्मरणातच घालवीन. मग हा काय करणार माझं वाकडं? असं गुरु विचार करतात. म्हणजे थोडा गुरूंना इथे गर्व होतो, की मी जर देवाचं नामस्मरण करण्यातच जर वेळ घालवला, त्या शनी काय माझं वाकडं करणार आहे? आणि नेमकी ती गोष्ट शनीला कळते, की गुरूंना अहंकार झालाय, की मी नामस्मरण करत बसीन, हा काय माझं करणार आहे? तर आपण म्हणतो, "बरं, बघतो मी तुम्हाला." म्हणजे मजेने गेलं. तर असं म्हणून ज्यावेळेला शनी त्यांच्या राशीला येतो, तेव्हा गुरु निघतात, की आता आपण स्नान संध्या करूया, तिकडे जप तप करूया आणि आपला वेळ त्या नामस्मरणातच घालवूया. म्हणजे हा शनी आपलं काही वाकडंच करू शकणार नाही. असं म्हणून गुरु निघतात. तिकडे नदीवर जातात, स्नान संध्या वगैरे करतात आणि नामस्मरण करण्यासाठी तिकडनं निघतात, की चला आता आपण नामस्मरण करूया. आणि असं होत असताना ते येताना काय होतं, त्यांना तिथे एक फळवाला दिसतो, फळ विक्रेता, फ्रूट सेलर. तर तो ही अशी फळं ही तिकडे घेऊन विकायला बसलेला असतो बघा. हे फळ असं गोल गरगरीत असतं. तर ते फळ विकले असतं, त्यांना ते फळं बघून त्यांना मोह होतो, की आपण ही 2 चिबुडं घेऊन जाऊया. आपलं नामस्मरण वगैरे झालं, की आपण खाऊया. असं म्हणून ते 2 चिबुडं घेतात. बांधून आपले काही धोत्रामध्ये कशी काय जे असतं त्या पिशवीत त्याच्यात घेतात ते आणि आपल्या घराकडे यायला लागतात. आणि नेमका हा शनिदेवांचा काळ चालू असतो आणि त्यावेळेला काय होतं, त्यांच्या राज्यातले बघा वेळ कशी बरोबर साधून येते. एक राजपुत्र आणि प्रधानपुत्र म्हणजे त्या राज्यात जो राजा होता त्याचा मुलगा आणि त्याच्या प्रधानाचा मुलगा शिकारीला म्हणून बाहेर गेलेले असतात. आणि किती वेळ झालेला असतो, आले नाही, आले नाही, आले नाही, अजून अजून आले नाही, अजून आले नाही. मग राजाला आणि प्रधानाला काळजी वाटायला लागते, की हे दोघं जण गेले कुठे? जंगलात गेलेत,
कुठे काही श्वापदांनी त्याच्यावर अटॅक केला, हल्ला केला का काय झालं. बरं, राजाची मुलं म्हटले की त्यांना धोका हा असतोच. अजून पण बघा, कोणी मोठी मंत्र्यांची मुलं असली की त्यांना बॉडीगार्ड असतात. का असतात? तर त्यांना तेवढा धोका असतो की कोणी त्यांना पळवून नेईल, कोणी त्यांचा मर्डर करेल. हा धोका मोठ्या लोकांना असतो. त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे कायम बॉडीगार्ड असतात. तर हे आज आपले बॉडीगार्ड पण घेऊन गेले नाही, असेच गेलेत. असं म्हटल्यानंतर राजाला चिंता वाटायला लागते. राजा आपले सैनिक चारी दिशेला पाठवतो की जा शोधून आणा राजाच्या मुलाला आणि प्रधानाच्या मुलाला शोधून आणा, असं म्हणून ते आपले सैनिक पाठवतात. आणि गुरु येत असतात तिकडनं चिबुडं घेऊन, 2 चिबुडं घेऊन. आणि हे सैनिक सगळीकडे बघत असतात, कुठे दिसतायत का, कुठे दिसतायत का, असे शोधत असतात. ते शोधता शोधता नेमकं त्यांना काय दिसतं, ते गुरु हा ब्राह्मण तिकडनं येतोय आणि त्यांनी हातात जी पिशवी घेतली त्याच्यातून रुधिर म्हणजे रक्त गळत आहे. असं म्हटल्यावर त्या सैनिकांना शंका येते की काय बरं, याच्या झोळीत काय आहे बघूया. आणि ते त्यांना, रे थांब पंडिता, थांबतात. म्हणजे काय काय तुझ्या झोळीत? तर काय नाही, मी चिबूड घेतलेत. चिबूड घेतलेत, मग रक्त कसं कळतंय? रक्त रक्त म्हटल्यानंतर गुरु हा बघतातच एकदम की अच्छा, असं कसं झालं, रक्त कसं कळतं म्हणून बघतात. ते उघडून अरे, ती चिबुडं जी गोल असतात त्याचा आकार तो गोल चिबुडं नाहीशी झालेले असतात. आणि त्या जागी राजाच्या मुलाचं आणि प्रधानाच्या मुलाचं मुंडकं तयार झालेलं असतं. अशी अर्धी कापलेली शिरं आणि त्याच्यातून रक्त गळत असतं. बापरे, गुरु घाबरतात. हे काय? ते म्हणतात, नाही नाही, अहो मी चिबूड घेतले होते. मग ते हा म्हणतात, सरदार असतात ते, की चिबूड होती तर माझी शिरकमळ कशी झाली, डोकी कशी झाली, हे काही जादू होते का, अशी काय कधी जादू असते का? आता कदाचित बघा त्यांच्यावर शनीने संमोहन वगैरे केलं असेल. अशी आपल्याकडे विद्या आहे ना संमोहन, ज्याला इंग्लिशमध्ये हिप्नॉटिझम म्हणतात. असं जरी केलं असेल तर काय माहित नाही. बघा काही लोक कडू कारली अगदी कचा कचा काकडीसारखी चावून वगैरे खातात, त्यांना काही कळत नाही. तर तसं शनीनी केलं की काय माहित नाही. पण त्यांना, त्या सरदारांना ते चिबूड जे होतं ते राजाच्या मुलाच्या शिरासारखं आणि प्रधानाच्या मुलासारखं दिसायला लागलं. त्याच्यातून रक्त गळतंय. आणि इवन गुरूंना पण ते तसं दिसायला लागलं. गुरु घाबरले. गुरु म्हणतात, नाही हो नाही, मी चिबूडच घेतलं होतं, हे असं कसं झालं मला कळत नाही. ते सरदार म्हणत, काय नाही, तुम्ही दोन्ही मुलांचा खून केलाय, चला तुम्ही. असं म्हणून ते त्या गुरूंना पकडतात आणि राजासमोर उभं करतात. राजा बघतो, अरे च्या, हा ब्राह्मण आणि ह्याने हे असं केलं, माझ्या मुलाला आणि प्रधानाच्या मुलाला मारलं. चौकशीची सत्र सुरू होतात. राजा त्यांना विचारतो, तुम्ही असं का केलं, कशाला केलं, त्यांनी तुमचं काय वाकडं केलं होतं. तर गुरु सांगत असतात गयावया करून, अहो नाही हो, मी नाही मारलं, नाही मारलं, मी 2 चिबुडं घेतली. म्हणे असं कसं, चिबुडं घेतली त्याची काय आपोआप मुंडकी झाली? हे आम्हाला फसवता, आम्हाला काय वेडे समजता का? असं म्हणून राजा दम भरतो. आणि राजा त्यांना सांगतो, ह्याला आपण फासावर लटकवा, असा तो हे सुनावणार. राजा त्यांना शिक्षा काय, फासावर लटकवा, सुळावर लटकवा, काही शिकवा. तेवढ्यात गुरूंना एकदम ऐकवतो. गुरु म्हणतात, राजा थांब, थोडा वेळ थांब, काही क्षण थांब, तुला जी काही मला शिक्षा द्यायची ती दे, पण जरा काही घटका तू थांब. म्हणजे जेवढा वेळ तो शनी पर्व असतो ना, तेवढा वेळ गुरु त्यांना थांबायला सांगतात. मग तुम्हाला काय हवे ती शिक्षा दे आणि त्याच्यानंतर मला सुळावर दे, फासावर दे, काय करायचं ते कर, पण एवढा वेळ थांबव. तर आता बघा, आपल्याकडे अजूनही एक पद्धत आहे की ज्या माणसाला फासावर जायचं असतं त्याला त्याची शेवटची इच्छा विचारतात. तर आता ह्याला तर मारणारच, नक्कीच मारणार, पण मग राजा पण थांबतो जरा, की नाही, हा ब्राह्मण म्हणून बोलतो ना, थोडा वेळ थांब, तर मी थांबतो थोडा वेळ. आणि ते गुरु तिथेच उभे राहतात आणि असं देवाचं नामस्मरण करतात की काय या शनीने केलं माझं. त्यांना घाम फुटतो तिथल्या तिथे, तरी पण देवाचं नामस्मरण करते, तिथे उभे राहतात. आणि जसा त्या शनीची ती घटका संपते, शनीचा प्रहर संपतो, तसं तेवढ्यात काय होतं माहितीये, राजपुत्र आणि तो प्रधान पुत्र घोड्यावरून दरबारात प्रवेश करतात. टक 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 टक. पूर्वीचे राजवाड्याचे मोठे मोठे दरवाजे असायचे, अगदी हत्ती पण आत येतो, म्हणजे अंबारी सगट हत्ती आत यायचं, एवढे मोठे दरवाजे असायचे. तर हे तर घोडेच होते, हे घोड्यावरून येतात. त्यांना बघून राजा पण अवाकच होतो. सगळेजण, अरे आत्ता आपण ह्या ब्राह्मणाच्या झोळीमध्ये
2 क्षीरकमळं बघितली, प्रधानपुत्राचं क्षीर आणि राजकुमाराचं क्षीर. आणि आता हे आलंय परत. ते म्हणतात हो आम्ही आलो, जरा रस्ता चुकलो होतो त्याच्यामुळे आम्हाला यायला वेळ झाला. आणि मग गुरु म्हणतात आता माझ्या झोळीतलं बघा. तर बघतात तर ती पुन्हा चिबुडं दिसायला लागतात. असे ते गुरु त्याच्यातून सुटतात आणि तिथे शनिदेव पण प्रगट होतात. तेव्हा गुरु म्हणतात वा रे वा, चांगलाच आलास माझ्या राशीला, आत्ता माझी मरायची वेळ आली होती. तर ते बोलले गुरु महाराज क्षमा करा. शनी महाराज असतात ते पण गुरुरायांची क्षमा मागतात. मी तुम्हाला त्रास देणार नव्हतो, पण तुम्हाला थोडा गर्व झाला की मी नामस्मरण करण्यात वेळ काढीन, मग हा काय माझं करणार, मी काय करू शकतो हे फक्त मी तुम्हाला दाखवलं. तर असे आहेत आपले शनी महाराज. त्यांनी काही गुरु महाराजांना इजा होऊन दिली नाही, पण त्या वेळात त्यांनी मी काय करू शकतो हे गुरु महाराजांना दाखवलं. म्हणून ह्या चिबुडाची क्षीरकमळ झाली ना, तेव्हापासून हे चिबूड निषिद्ध मानतात. आपल्याकडे देवाला नॉनव्हेज चालत नाही, त्याला मांसाहार नाही चालत, देव आपला मांसाहार नाही करत. त्याच्यामुळे ती चिबुडं तेव्हापासून निषिद्ध झालेली आहेत. त्याचा आपण देवाला नैवेद्य दाखवत नाही. तर बाळांनो, गोष्ट कशी वाटली? आवडली का? आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.